नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। काल साधारणतः दुपारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अतिशय मोठ्या प्रमाणावरती रात्री उशिरापर्यंत हप्ते वितरण जूनचा जो सन्मान निधी आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। परंतु अजून देखील अनेक मोठ्या अनेक लाडक्या बहिणी आहेत की यांना अजून जो जूनचा सन्मान निधी आहे तो मिळालेला नाही। पण लक्षात घ्या की तुमचा सन्मान निधी आजपासून उद्यापर्यंत, लक्षात घ्या की आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे, दोन्हीही वर्किंग दिवस आहेत, कुठल्याही प्रकारची सुट्टी नाही आहे। त्यामुळे आज पुन्हा डीबीटी अगदी सकाळपासून डीबीटी 10 ते 11 वाजल्यापासून डीबीटी चालू होईल आणि पुन्हा लाभ आहे तो वितरण सुरू होणार आहे। पण याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पहिल्यांदा हप्ते यायचे त्यांना तर हप्ते आलेलेच आहेत। ज्या लाडक्या बहिणींना दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हप्ते वितरण व्हायचं अशा लाडक्या बहिणींना देखील काल मोठ्या प्रमाणावरती हप्ते वितरण झालेले आहेत। अशा कमेंट मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आलेल्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काल वितरण झालेलं आहे। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना अजून जून महिन्याचा सन्मान निधी आलेला नाही आहे त्यांनी घाबरून जायचं नाही आहे। साधारणतः आज सकाळपासून पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह होईल आणि उद्याचा दिवस आहे, आज आणि उद्या दोन अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत। या दोन दिवसांमध्ये उर्वरित पात्र लाडक्या बहिणींना जो जून महिन्याचा सन्मान निधी आहे तो त्यांना मिळून जाणार आहे। आणि याचबरोबर एक महत्त्वाची बाब येते की ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल मेचे हप्ते आले नव्हते अशा लाडक्या बहिणींचा तांत्रिक कारणामुळे लाभ बंद करण्यात आला होता, तर अशा लाडक्या बहिणींना देखील हप्ते जे आहे जूनचा हप्ता मी सगळ्याच प्रमाणात म्हणत नाही आहे, अतिशय थोड्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींची फेरतपासणी झालेली आहे। त्या लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो जमा होण्याची सुरुवात झालेली आहे। अनेक लाडक्या बहिणींनी आपल्याला कमेंट देखील केलेले आहे की आम्हाला मेचा हप्ता आला नव्हता, जूनचा हप्ता आलेला आहे, म्हणजेच काय की तुम्ही पात्र झालेला आहात, तुम्हाला यापुढचे हप्ते देखील रेग्युलर जसे इतर लाभार्थ्यांना येतात तशा प्रकारे तुम्हाला हा लाभ आहे तो येणार आहे। तर अजून मोठ्या प्रमाणावरती अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मार्च एप्रिल आणि मेचा हप्ता आला नाही आहे, KYC केलेली आहे, तांत्रिक कारणांमुळे अर्ज रद्द झालेला आहे, तर यांची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे। थोडी प्रतीक्षा करा, पुढचा जो जुलैचा हप्ता वितरित केला जाईल या हप्त्याबरोबर तुम्हाला हप्ता आहे तो येणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। ज्यांना हप्ता आलेला नाही आहे, ज्यांना जूनचा हप्ता आले नाही आहे, मेचा हप्ता आला होता अशा लाडक्या बहिणी अपात्र नाही आहेत। आज आणि उद्या लक्षात घ्या की 2 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना सन्मान निधी त्यांचा मिळून जाणार आहे। हप्ते वितरण पुन्हा सुरू झाल्यानंतर खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। साधारणतः सकाळी लक्षात घ्या 10 ते 11 वाजल्यापासून पुन्हा डीबीटी चालू होईल आणि त्याच्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो मिळणार आहे। काल दुपारची वेळ लक्षात घ्या की साधारणतः 12:30च्या दरम्यान डीबीटी ॲक्टिव्ह झाली। आज देखील डीबीटी ॲक्टिव्ह झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।